पुढच्या प्रॅक्टिस सेटसाठी काय काय लागतंय, काही फॉर्म्युलेज आहेत, काही आयडेंटिटीज आहेत. ते काय सांगतात की बाबा तीन जे मित्र आहेत तुमचे, कोणकोणते, साइन, कॉस आणि टॅन, त्या तिघांमध्ये एकमेकांमध्ये काय रिलेशनशिप आहे, त्या तिघांमध्ये एकमेकांमध्ये काय रिलेशनशिप आहे. ठीक आहे, तो मामाचा मुलगा आहे, आत्याची मुलगी आहे, आपल्यामध्ये असतं ना असं रिलेशन. तसं साइन, कॉस आणि टॅन या तिघांमध्ये काय रिलेशन आहे हे सांगणाऱ्या जे फॉर्म्युले आहेत त्यांना आपण बोलतो आयडेंटिटी. ठीक आहे, ह्या काय आहेत म्हणजे थोडक्यात फॉर्म्युले आहेत. काय आहेत ते फॉर्म्युले. पण हे जे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले आपल्याला पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये लागत नाहीयेत. हे प्रॅक्टिस सेटमध्ये काय लागत नाहीत. हे कुठे लागतात आपल्याला, फक्त लागतात ते डायरेक्टली प्रॉब्लेम सेटमध्ये. त्याच्यामध्ये 2-3च क्वेश्चन आहेत त्याच्यासाठी लागतात. पण 10th मध्ये गेल्याच्या नंतर मात्र ह्याच्याशिवाय तुमचं पान पण हलणार नाहीये. हे 10th मध्ये ना हे खूप महत्वाचे आहेत. 10th मध्ये गेल्याच्या नंतर 9th मध्ये नाही लागत एवढे. प्रॉब्लेम सेटमध्ये फक्त 2-3 क्वेश्चन असतील, तेच लागतील फक्त तुम्हाला, त्यासाठीच आपण यूज करणार आहे. आणि 10th मध्ये गेल्याच्या नंतर मात्र हे जे फॉर्म्युला आहेत हे खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, पण आता हे नुसते आपण लिहून घेणार आहे. ह्याचा यूज कसा करायचा हे मी तुम्हाला प्रॉब्लेम सेटमध्ये सांगेल, कारण की आता प्रॅक्टिस सेटसाठी तर काही हे लागणार नाहीये, त्यामुळे आत्ताच डोक्यात भरून काही फायदा नाहीये. प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला लागतंय हा इम्पॉर्टंट टेबल. हा इम्पॉर्टंट टेबल आपल्याला लागतोय. तर कोणतीही व्हॅल्यू, समजा आपला एखादा ट्रायंगल असेल, राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याच्यामध्ये काल आपण अशी चर्चा केली की बाबा जर आपल्याकडे एक साइड असेल, समजा ही 4 आहे तुमची, इथं 90 दिलेलं आहे तुम्हाला, आणि आपल्याला अजून एखादी साइड जर फाइंड आउट करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला काय माहिती पाहिजे, अँगल माहिती पाहिजे. काय माहिती पाहिजे, अँगल माहिती पाहिजे. कमीत कमी 2 गोष्टी माहिती पाहिजेत. एक म्हणजे आहे तुमची साइड आणि दुसरा पाहिजे तुमच्याकडे अँगल. ठीक आहे, ह्या जर 2 गोष्टी असतील तर तुम्ही जी काही चर्च असेल किंवा एखादा लाईट हाऊस असेल तर त्याची हाईट तुम्ही फाइंड आउट करू शकता, किंवा पायथागोरसने तुम्ही हायपोटेनस फाइंड आउट करू शकता. तर ते नंतर आपण करूया. पण त्यासाठी जे अँगल आहेत तर ते अँगल तुमचे महत्वाचे आहेत, ते बघूयात अगोदर. बघा, सो ट्रिग्नोमेट्रिक रेशो फॉर द पर्टिक्युलर रेशो, ह्या ठिकाणी आपल्याला अँगल दिले 0 डिग्री आहे, 30, 45, 60 आणि 90. ठीक आहे, हे तुमचे अँगल आहेत. आणि ह्या बाजूला तुमचे हे 3 फ्रेंड्स दिलेले आहेत, साइन, थिटा, थिटा म्हणजे तुमचे अँगल असतील, साइन आहे, कॉस आहे आणि टॅन आहे. ठीक आहे, सो साइन 0 ची व्हॅल्यू किती असते, 0. साइन 0 ची व्हॅल्यू असते 0. ठीक आहे, साइन 30 ची व्हॅल्यू असते, समजा इथं तुमचा 30 डिग्री दिलेला आहे, तर त्या साइन 30 ची व्हॅल्यू काय असणार आहे, 1/2. 1/2 कसा यूज करायचा, कुठे यूज करायचा हे सांगेल मी तुम्हाला. आता फक्त टेबल पाहताय. साइन 0 ची व्हॅल्यू 0, साइन 30 ची व्हॅल्यू 1/2. 1/2 लक्षात ठेवायचं. एकच ओळ लक्षात ठेवायची, बाकी खालचं मी तुम्हाला सांगेल टेक्निकने कसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, साइन 0 ची व्हॅल्यू 0, साइन 30 ची व्हॅल्यू 1/2, साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2. इथं 2 येतो, √2 टाका. ठीक आहे, साइन 45 ची व्हॅल्यू 1/√2, साइन 60 ची व्हॅल्यू √3/2. √3/2. ह्याला ट्रिक पण आहे, पण ती ट्रिक बनवायची मग हे बनवायचं, त्याच्यापेक्षा डायरेक्टली एवढं एकच पाठ करायचं. ठीक आहे, बाकी खालचं कोणतंच नाही पाठ करायचं. म्हणजे 10th मध्ये गेल्याच्या नंतर अजून 3 वाढतात ना, मग हा टेबल तुमचा अजून 3 ने वाढतो, तर ते पण नाही पाठ करायचं, ते पण सोपं आहे तुम्हाला. ठीक आहे, फक्त एकच ओळ पाठ करून ठेवा. त्यानंतर साइन 90 ची व्हॅल्यू आहे 1. ठीक आहे, हे झालं. एकदा का एकच ओळ पाठ करायची तुम्हाला. ही झाल्याच्या नंतर डायरेक्टली उलट करायचं. हा जो 1 आहे तो इकडे, हा जो √3/2 आहे तो इथे, हा जसाच्या तसा खाली, हा 1/2 इकडे आणि हा 0 इकडे. ठीक आहे, उलट करायचं त्याला. सो फक्त एकच ओळ पाठ करणार आहे आपण, आणि कॉस्टच्या व्हॅल्यू कशा लिहिणार आहे आपण, उलट्या लिहिणार आहे. ठीक आहे, ओके. साइन पाठ करायचंय, नो चॉईस. 10वी मध्ये पण पाठ करायचंय, आता पण पाठच करायचंय. ठीक आहे, कॉस उलटे लिहायचे. ठीक आहे, आणि टॅन, टॅन टॅन कसं करायचं बघा, याचा न्यूमरेटर आणि याचा न्यूमरेटर घ्यायचंय. याचा न्यूमरेटर आता ह्याच्या खाली 1 असतो, याच्या खाली पण 1 असतो. ठीक आहे, 0/1 न्यूमरेटर घ्यायचं. थोडक्यात समजून किंवा इथं चांगलं समजेल तुम्हाला, याचा न्यूमरेटर, याचा न्यूमरेटर. ठीक आहे, 1/√3, 1/√3, 1/√3. याचा 1, याचा 1, 1/1 म्हणजेच 1 नाही लिहिलं तरी चालतो. याचा न्यूमरेटर आणि याचा न्यूमरेटर खाली 1 आहे, खालचा 1 नाही लिहिला तरी
चालतो. आणि 1/0 झिरोचा टेबल नाहीये, त्यामुळे त्याची व्हॅल्यू लिहायची अनडिफाईन. ठीक आहे, त्याची व्हॅल्यू आपण काढू शकत नाही. ठीक आहे, ज्यावेळेस कधी खाली 0 येईल तुमचा, त्यावेळेस त्याचा आन्सर असतं अनडिफाईन. ठीक आहे, किंवा इन्फिनिटी असं पण बोलतो, त्याचा आन्सर आपण काढू शकत नाही. ठीक आहे, सो 3 रेशोज आहेत तुमची आणि ह्याचं राहिलं होतं आपलं 0/1 म्हणजे त्याचा आन्सर असतं तुमचं 0. ठीक आहे, सो 3 रेशोज आहेत तुमचे साइन, कॉस आणि टॅन. त्याच्यामध्ये अँगल बघा एकदा 0 डिग्री आहे, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री. फक्त एकच तुम्हाला लर्न करायचंय, नंतरचा तुम्हाला उलटा करून लिहायचा आहे आणि टॅन थिटाला काय करायचं तुम्हाला न्यूमरेटर लिहायचं आहे. म्हणजे ह्याचा न्यूमरेटर आणि याचा न्यूमरेटर. सो 0/1 0/1 म्हणजे आन्सर येतं तुमचं 0. त्यानंतर 1/√3 1/1 √3/1 1/0 झिरोचा टेबल नाहीये, त्यामुळे अनडिफाईन. ठीक आहे, हा टेबल आता आपल्याला लागणार आहे. बरं, आता ह्याचा यूज कसा करायचा बघा. आता तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आता जो येणारा प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन दिलेले असतील तुम्हाला. ठीक आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 2 tan 45 प्लस cos 30 मायनस sin 60 असा क्वेश्चन असेल तुम्हाला एक्सरसाइज मध्ये. मग ह्या टेबलचा यूज करून आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की बाबा हा टेबल आपल्याला कसा वापरायचा. ठीक आहे, बघा आता. सो आपल्याला काय सांगितलंय, हा टेबल कसा वापरूयात. 2 tan 45 डिग्री प्लस cos 30 डिग्री मायनस साइन 60 डिग्री. आता आहे ना, ह्या टेबलमध्ये जायचं आणि त्यांच्या व्हॅल्यू बघायच्या. 2 जसाच्या तसा मल्टिप्लाइड बाय tan 45 ची व्हॅल्यू किती असते. tan 45 ची व्हॅल्यू किती असते 1 आहे. सो या ठिकाणी टाकलं आपण 1. टेबल कसा वापरायचा. अशा टाइपचे एक्झाम्पल ह्या टेबलचा यूज करून आपल्याला सोडवायचे. सो tan 45 ची व्हॅल्यू आहे 1. सो नंतर प्लस cos 30 ची व्हॅल्यू बघा. cos 30 ची व्हॅल्यू √3/2. नंतर कोणतं साइन आहे मायनस. आणि नंतर साइन 60 ची व्हॅल्यू बघा. साइन आणि ह्या ठिकाणी 60 √3/2. ठीक आहे, सगळ्या व्हॅल्यू टाकल्या. जर तुमच्याकडे व्हॅल्यू नसतील, व्हॅल्यू जर पाठ नसतील तुमच्या, तर हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकणार नाही. त्यासाठी तुमच्या व्हॅल्यू पाठ पाहिजे, म्हणजे एक तरी पाठ करायचे, बाकी सगळ्या मग ट्रिकने आयडियाने लिहायचे. चला, 2 1 चा 2 प्लस रूट. आता ह्या दोघांचा डिनॉमिनेटर कसा आहे रे सेम आहे, किंवा असं पण डायरेक्टली बघा प्लस √3/2 मायनस √3/2 कॅन्सल. डायरेक्टली कॅन्सल केलं, बरोबर आहे. मग काय राहिला तुमचा 2 1 चा. झालं, हे तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये क्वेश्चन असणार आहेत आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. तर ते प्रॅक्टिस सेटमध्ये गेल्याच्या नंतर आपण पाहूयात. आता हे जे तुमचे फॉर्म्युले आहेत हे आपल्याला प्रॉब्लेम सेटमध्ये लागणार आहेत. हे लिहून घेत आहे आणि त्यानंतर मग हा पण टेबल लिहायचा आहे तुम्हाला आणि त्यानंतर आपण जाऊयात मग प्रॅक्टिस सेटकडे. फॉर्म्युले बघा एकदा कसा आहे तुमचा. कॉस एकदा वाचन करून घेऊयात आपण. कॉस 90 मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. हा फॉर्म्युला आहे तुमचा. म्हणजे कॉस आणि साइन यांच्यामध्ये काय संबंध आहे, यांच्यामध्ये काय नातेसंबंध आहे. ठीक आहे, तर कॉस 90 मायनस थिटा बरोबर काय असतो साइन थिटा. ह्यालाच उलट करा. साइन 90 मायनस थिटा म्हणजे काय असणार आहे कॉस थिटा. साइनच्या जागेवरती कॉस करा, कॉसच्या जागेवरती साइन करा. हे दोन फॉर्म्युले एकच आहेत. पुढे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटाला कॉस थिटाने भागलं ना की आन्सर येतो तुमचं टॅन थिटा. ठीक आहे, हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, 10th मध्ये सारखा येतो हा. टॅन थिटा मल्टिप्लाइड बाय टॅन 90 मायनस थिटा ह्याचा आन्सर असतं 1. हे तुम्हाला प्रॉब्लेम सेटमध्ये MCQ ला वगैरे आहे. आणि शेवटचा आहे टॅन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ठीक आहे, एवढे 4-5 फॉर्म्युले. पण हे जे आहेत हे 10th मध्ये आपण जास्त युज करतोय, 9th मध्ये त्याचा थोडासा कमी युज आहे. पण हा जो टेबल आहे तो आपल्याला जास्त युज करायचा आहे. ठीक आहे, चला नोट डाऊन करता व्यवस्थित. झालं का पाठांतर. ओके, जाऊयात पुढे. सेजल झालं लिहून झालं सेजल. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्यायचंय. आता जो चार्ट लिहिलाय ना, चार्टच्या खाली एक्झाम्पल लिहून टाका. चार्टच्या खाली एक्झाम्पल लिहा, म्हणजे आपल्याला समजेल की बाबा हा जो चार्ट आहे तो कशा पद्धतीने यूज करायचा आहे. अशा टाइपचे एक्झाम्पल आपल्याला एक्झाम मध्ये देतील.
आणि चार्टच्या बेसिसवरती हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचंय. येस, कम्प्लीट करा पटपट लवकर, त्यानंतर आपण चालू करूयात प्रॅक्टिस सेट. वेट बस. चला, येस, कम्प्लीट. ओके, प्रॅक्टिस सेट. आता लक्ष द्या, प्रॅक्टिस सेट 8.2. हा जो क्वेश्चन आहे ना, हा प्रत्येक एक्झाम्पल वेगवेगळे. फर्स्ट एक्झाम्पल, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8 आणि 9. ठीक आहे, असे 9 एक्झाम्पल वेगवेगळे सॉल्व्ह करायचे आपल्याला. आता पहा, पण सोपे आहेत, एकदम सोपे आहेत. मोठे जरी असले तरी पण सोपे आहेत एक्झाम्पल. बघा, लक्ष द्या. साइन थिटा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. कॉस थिटा आपल्याला दिलेला आहे आणि टॅन थिटा पण आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, ठीक आहे. आता मला सांगा, कॉस थिटाचा फॉर्म्युला काय असतो? काल पाहिलेला कॉस थिटा काय असतो? येस, कॉस अगोदर ऍडजस्टंट पाहतो आणि नंतर हायपोटेनस पाहतो. ओके, सो ह्या ठिकाणी आपल्याला कॉस थिटा दिलेला. बघा, गिवन मध्ये काय दिलेलं आपल्याला? दे हॅव गिवन कॉस थिटा. कॉस थिटा आपल्याला दिलेला आहे 35/37. याचा अर्थ काय माहिती का? 35 काय तुमची ऍडजस्टंट साइड आहे, बरोबर, आणि 37 काय तुमचा. ओके, याचा अर्थ आपल्याकडे अपोजिट साइड नाहीये फक्त. बघा, आपल्याकडे ना इथं थिटा घेऊयात आपण, पुढे पण घेतला तरी चालतो. ओके, इथं घेऊयात आपण थिटा. ओके, सो थिटाची ऍडजस्टंट साइड दिलेली आहे 35 आणि अजून कोण दिलेलं आहे आपल्याला? येस, तो आहे तुमचा 37. पण आपल्याकडे अपोजिट साइड नाहीये. आता अपोजिट साइड लागते कशाला? तर इथं बघा, साइन थिटाचा फॉर्म्युला काय असतो? अपोजिट साइड अपॉन. अपोजिट साइड अगोदर काढावी लागेल. तसंच टॅन थिटा काढण्यासाठी फॉर्म्युला काय असतो? म्हणजे अपोजिट साइड लागणार आहे आपल्याला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळेस तुम्हाला काय करायचंय? एक साइड म्हणजे दोन साइड दिलेल्या असतील, त्यातली एक साइड फाइंड आउट करायची बाय युझिंग पायथागोरस थेरम. प्रत्येक क्वेश्चनला. आता इथं 1 आहे म्हणजे याच्या खाली काय असतो? तुमचा 1 असतो. ठीक आहे, टॅन थिटा दिलेला आहे, याचा अर्थ तुमचा अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड दिलेला आहे. साइन थिटा दिलेला आहे, याचा अर्थ अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस दिलेला आहे तुम्हाला. कॉस दिलेला आहे, याचा अर्थ ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस दिलेला आहे तुम्हाला. असं प्रत्येक वेळेस तुम्हाला दोन साइड दिलेले असतील, एक साइड पायथागोरसचा यूज करून तुम्हाला काढायची. आता हे समजलं आपल्याला की बाबा एक ऍडजस्टंट साइड आहे आणि एक तुमचा हायपोटेनस आहे. मग आता ह्या ट्रँगल मध्ये प्रत्येक वेळेस असं पहिलं सेंटेन्स तुमचं आलं पाहिजे. नाव इन ट्रँगल ए बी सी, अँगल ए बी सी हा किती आहे आपला? 90 डिग्री आहे. सो बाय पायथागोरस थेरम फॉर्म्युला आयान सांगा चला. सॉरी अरमान. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके, AC 37 त्याचा काय आहे? स्क्वेअर. AB फाइंड आउट करायचं आहे. सो AB स्क्वेअर ऍज इट इज प्लस BC 35 चा स्क्वेअर. मला पटकन सांगा 37 चा स्क्वेअर आणि 35 चा स्क्वेअर. 1369 इज इक्वल टू AB आपल्याला फाइंड आउट करायचा आहे 35 चा स्क्वेअर. पटकन
ओके 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 1225 बरोबर आहे. हा प्लस इकडे आल्यानंतर त्यांना मायनस पटकन सांगा. चला 1369 मायनस 1225 इज इक्वल टू ए बी स्क्वेअर. किती आला मग? So AB square is equals to 144. Taking square root on both side, AB is equal to 12. AB किती आला मग आपला? 12 आला. ह्या समजला AB कसा काढला? आपल्याला प्रत्येक क्वेश्चन मध्ये दोन साइड दिलेले असतील. तिसरी साइड आपल्याला फाइंड आउट करायची आहे बाय युजिंग पायथागोरस थेरम. याचा अर्थ अपोजिट साइड आपली AB आलेली आहे आपली 12. आता जे पाहिजे ते काढू शकतो आपण. काय विचारलंय आपल्याला? आपल्याला विचारलंय काय? साइन थिटा. काय विचारलंय आपल्याला? साइन थिटा. मग साइन थिटाचा फॉर्म्युला काय असतो? यस, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज फॉर्म्युला लिहा या ठिकाणी. अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. सो अपोजिट साइड आता आपण काढलेली किती आहे? 12. आणि हायपोटेन्यूज किती आहे आपला? 37. हा झाला तुमचा साइन थिटा. ठीक आहे. आणि ही जी व्हॅल्यू आहे ती नंतर कुठे टाकायची आहे? तुम्हाला ह्या टेबल मध्ये टाकून द्यायची साइनच्या पुढे. ठीक आहे. आणि टॅन थिटा येईल ना तुम्हाला आता? सो टॅन थिटा इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला? येस, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. अपोजिट साइड किती आहे रे? आणि ऍडजस्टंट साइड किती आहे रे? ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. पहिलं लिहून घ्या, त्यानंतर अजून एक दोन मी सांगेल, त्याच्यानंतर मग तुम्हाला जमले पाहिजे. ओके. चल, हा टेबल काढा ना. टेबल मध्ये नंतर आपण व्हॅल्यूज टाकणार आहे. टेबल भरायचं आहे आपल्याला पूर्ण. व्यवस्थित लिहून घेताय. टेबल ड्रॉ करायचं आहे. टेबल मध्ये सगळे व्हॅल्यू आपल्याला पुन्हा फिलअप करायचे. येस, काय दिलेलं आहे त्यांनी आपल्याला? साइन थिटा दिलेला आहे. साइन थिटा इज इक्वल टू 11/61. 11/61. काय फॉर्म्युला असतो त्याचा? यस, अपोजिट साइड अपॉन यस हायपोटेन्यूज. बरोबर. याचा अर्थ थिटा इथे अपोजिट साइड आपल्याला दिलेली 11 आणि हायपोटेन्यूज दिलेला आपल्याला 61. पायथागोरस थेरमने कोणती साइड फाइंड आउट करणार आहे? बीसी फाइंड आउट करायचा. पायथागोरस थेरमने बीसी फाइंड आउट करायचा. सगळ्यांच्या व्हॅल्यू तोच ट्रायंगल आहे, तोच 90 घेतलेला आहे. एसी ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 61 चा स्क्वेअर, एबी आहे आपल्याकडे 11 चा स्क्वेअर प्लस बीसी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. 61 चा स्क्वेअर 3721 बरोबर 121 अधिक बीसी स्क्वेअर. हा प्लस इकडे आल्यानंतर मायनस होईल. सो इकडे लिहूयात आपण 3721 वजा 121 बरोबर बीसी स्क्वेअर. सबट्रॅक्शन केलं, आन्सर आलं 3600 बरोबर बरोबर बीसी स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो बीसी इज इक्वल टू किती आला? यस, करेक्ट आहे 60 बरोबर. मग आता काय काढायचं आपल्याला? आपल्याला काढायचं आहे कॉस थिटा आणि टॅन थिटा. ओके, मग टाकून द्या. कॉस थिटा इज इक्वल टू टाका फॉर्म्युला ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. ओके, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपो. ऍडजस्टंट साइड बीसी आपण काढलेली आता 60, हायपोटेनस 61. सो 60 अपॉन 61 आणि या ठिकाणी आहे तुमचा
tan theta अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट, थीटाच्या अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, सो 11/60. ओके, फॉर्म्युला ह्या ठिकाणी लिहित आहे. ओके, चला लिहून टाका व्यवस्थित. पुढचे आता तुम्हाला हळूहळू जमायला पाहिजेत. तिसरं करताय ना? ओके, करा चला पटकन. आता मी एकेकाला प्रश्न विचारतोय, बाकी तुमचं तुम्ही करा. ओके, चला यश, काय दिलेलं आहे आपल्याला? टॅन थिटा दिलेलं आहे, टॅन थिटा बरोबर. सो टॅन थिटा इज इक्वल टू, इथं 1 आहे म्हणजे त्याच्या खाली 1 असतो. टॅन थिटाचा फॉर्म्युला सांगा. अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, म्हणजे तुम्हाला अपोजिट साइड दिलेली आहे, अपोजिट थिटाच्या अपोजिट साइड 1 आणि ऍडजसंट साइड पण 1. कोण काढायचा राहिला आहे? कोण काढायचा राहिला आहे? हायपोटेनस काढायचा राहिलेला आहे, तर तो आपण फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे. सो AB ची व्हॅल्यू किती आहे? 1 चा स्क्वेअर. BC ची व्हॅल्यू 1 चा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर 1 येतो, 1 चा स्क्वेअर 1 1 आणि 1 2. सो या ठिकाणी AC स्क्वेअर इज इक्वल टू 2, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. AC इज इक्वल टू, काय आन्सर आलं आपलं? √2. काय आलं? √2. मग आपल्याला फाइंड आउट करायचं आहे साइन थिटा आणि नंतर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कॉस थिटा. सो फॉर्म्युला आता सर्वांना माहिती असतील. साइन थिटाचा फॉर्म्युला असतो तुमचा ह्याची √2 आलेली आहे. साइन थिटा काय असतो? अपोजिट अपॉन हायपोटेनस. सो अपोजिट साइड आहे आपली 1 आणि हायपोटेनस आहे आपला √2. त्याच पद्धतीने कॉस थिटाचा फॉर्म्युला पण माहितीच आहे तुम्हाला. ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. ऍडजसंट साइड किती आलेली आहे तुमची? 1 आणि हायपोटेनस आलेला आहे आपला 2. ह्या ठिकाणी दोन्ही ठिकाणी फॉर्म्युले लिहून टाका व्यवस्थित. खालचे जमतील का तुम्हाला? येस, करून टाका. जिथे कुठे प्रॉब्लेम येईल तिथे मी सांगेल तुम्हाला. ओके, सो मधल्यातले सगळे तुम्ही केलेले आहेत बरोबर. सेजल, मधल्यातले तुम्ही केलेले. कुठे काय डाऊट असेल तर मला सांगताय तुम्ही. आपण डायरेक्टली शेवटचं पाहतोय आता. हे वालं पाहतोय आपण. हा, काय दिलेलं आहे तुम्हाला? टॅन थिटा दिलेला आहे. टॅन थिटा किती आहे? 1/2 √2. 1/2 √2. टॅन थिटाचा फॉर्म्युला काय असतो? अपोजिट अपॉन ऍडजसंट साइड. म्हणजे अपोजिट साइड तुम्हाला दिलेली आहे 1 आणि ऍडजसंट साइड दिलेली आहे आपल्याला 2√2. काय फाइंड आउट करायचंय? हायपोटेनस फाइंड आउट करायचंय बरोबर आहे. सो करूयात मग. AC आपल्याला फाइंड आउट करायचंय. AB ची व्हॅल्यू आहे 1 चा स्क्वेअर प्लस BC ची व्हॅल्यू आहे 2√2 आणि त्याचा आहे स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4 मल्टिप्लाइड बाय √2 चा स्क्वेअर 2 बरोबर. 4 2 चा 8 प्लस 1 9. 9 स्क्वेअर रूटच्या बाहेर काढला. AC इज इक्वल टू, आन्सर किती आलं मग तुमचं? सोपं होतं का? ओके, ह्या ठिकाणी 3. मग काय काढायचंय तुम्हाला? साइन थिटा काढायचंय. साइन थिटा काय असतो चिन्मय? फॉर्म्युला साइन थिटा. साइन, यस, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस असतो. सो अपोजिट साइड काय आलेली आहे? थिटाच्या अपोजिट साइड काय आहे? 1 आणि हायपोटेनस किती आहे? 3. कॉस सिद्धू. यस, ऍडजसंट अपॉन हायपोटेनस असतो. ऍडजसंट साइड काय आहे मग? ऍडजसंट साइड काय आहे? √2 आणि हायपोटेनस किती आलेला आहे आपला? 3. ओके,
अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं. होमवर्क उद्या मी चेक करणार परत एकदा, सगळा टेबल व्यवस्थित तुमचा झाला पाहिजे. ठीक आहे, व्यवस्थित प्रॉपरली करायचंय. येस, गो.